जय भीम। सन्माननीय प्राध्यापक रवींद्रजी सोनवले सर, स्मारक समिती पाटण तालुका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती पाटण तालुका याचे अध्यक्ष शिवाय मार्गदर्शक, आपल्या पाटण तालुक्याचे सन्माननीय आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्राध्यापक रवींद्रजी सोनवले सर, पश्चिम महाराष्ट्राचे सचिव, RPI पक्षाचे, शिवाय सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्यासोबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती मगरे अण्णा हे आहेत. सर जय भीम. आपण हे स्मारकाचं काम आपल्या सर्व तमाम पाटण तालुक्याच्या अस्मितेचा प्रश्न, आदराचं स्थान असणारं हे ठिकाण, कराड चिपळूण रोडवरील पाटण या शहराजवळ असणारं हे जे ठिकाण आहे, या ठिकाणाच्या इथलं कामकाज आता सुरू आहे आणि आता सध्या स्लॅब ठोकणं, बांधणं अंतिम स्टेपला हे काम आलेलं आहे. आणि खरोखर एक अतिशय सुंदर असं काम या पिढीच्या मध्ये होत आहे. अण्णा इथं थोडंसं तर खरोखर त्या बाजूने यायचं, त्याच्यावरनं पाहायला लागेल. हळूहळू इथं मध्ये उभं राहा पिलरवर. तर खरोखर एक दर्जेदार असं क्वालिटीचं स्टील असेल किंवा इतर काम पायापासून अगदी इमारत. अण्णा तिथंच थांबा. तर सन्माननीय प्राध्यापक रवींद्रजी सोनवले सर हे स्वतः इथं पूर्ण वेळ देऊन, बरेचसे लोक येतात, बघतात, फोटो काढतात, व्हायरल करतात, परंतु सरांना मी पाहिलं, सरांचं आता आमची आकस्मिक भेट झाली. ते काय पूर्वनियोजित नव्हती. याच्याही अगोदर मी आलेलो होतो, पाया काढताना आलेलो होतो, परंतु सर स्वतः इथं एकमेव असे मला व्यक्ती भेटलेले आहे की ते स्वतःहून इथं जातीनं लक्ष घालून स्वतः काम करून, इतर आपले जे ठेकेदार आहेत देटके साहेब, बरोबर ना, तर हे आहेत आणि ते अतिशय सुंदर असं काम करतायत. तर त्यांचाही कार्याला मी क्रांतिकारी जय भीम करतो आणि सन्माननीय सरांचा बहुमूल्य वेळ थोडासा घेतो की या संदर्भाच्या निमित्तानं आपण थोडं मार्गदर्शन करावं. अण्णांचे अनुभव आम्ही ऐकले. जुन्या काळात प्रतिकूल परिस्थिती होती आणि त्याच्यात मात करून ही जागा उपलब्ध करणं, तिथं इमारत उभी करणं, आता पुन्हा नव्यानं आज पालकमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्यातून खनिकर्म ऊर्जा माननीय शंभूराज देसाई साहेब असतील, हे या अगोदर पाटणकर साहेबांनी, माजी बांधकाम मंत्री सन्माननीय विक्रमसिंहजी पाटणकर साहेब यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीनं पंचायत समितीच्या माध्यमातून त्यावेळेला काम झालेलं होतं. आजही ते नव्यानं इकडं सुरू आहे आणि दुरुस्तीचं काम म्हणता येईल खऱ्या अर्थानं, किंवा नव्यानं पुनर्रचना हे करण्याचं काम इथं सुरू आहे. तर नूतनीकरण सुरू आहे. तर खूप चांगल्या पद्धतीचं इथं जुन्या इमारतीवर नूतनीकरण, दुरुस्तीचं काम इकडं सुरू आहे. तर सर आपण या संदर्भानं बोला की आपण कशा पद्धतीने इकडे काम करता, कुठल्या तुम्हाला अडीअडचणी असतील तेही आपण तमाम पाटण तालुक्यातील जनतेला हे कळावं की सहकार्य करावं. इतर शिबिर आणि धम्म कार्यामध्ये तुम्ही इथून पुढं ही भूमी पवित्र भूमी आहे, मी या अर्थानं म्हणेन. तर दोन शब्द बोलावेत. सन्माननीय प्राध्यापक रवींद्र सोनवले सर, बोल. जय भीम सर. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ही पाटण तालुक्यातील तमाम हां अण्णा इकडे बघा, जनतेची असलेली थोडंसं इथे आहे. थोडं हळूहळू यायचं. हां इथं फक्त उभं राहा, 1-2 हे फूट. स्मारक 1987 साली हां पूर्ण 87. झालं. हां पूर्वी तो इतिहास आम्हाला जाणून घ्यायला तुमच्याकडून आवडेल. त्याचा पुढील पिढीला काय माहीत इतिहास नसतं. असा की कशी जागा उपलब्ध जागा झाली, आहे, इमारत कशी. ती 1965 साली 1965 67च्या भूकंपाच्या अगोदर 2 वर्ष 3 वर्ष. 1965 साली हां जागा RD जाधव नावाचे हां, त्या हां, हां. काळातले मुंबईला मुंबईला कार्यकर्ते, त्यांच्यासोबत RD जाधव कोणत्या गावचे होते काय? दिवशी धारेश्वर दिवशी नाही, धारेश्वर दिवशी इकडं मंदुरे वगैरे या चापोली रोडला आहे गाव. तर त्यांच्या नावावर तो दस्त आहे. आणि 1965ला सर. 65 अरे वा वा, खूप दुर्मिळ माहिती तुम्ही देताय चोखा कांबळे, भाऊसाहेब दाभाडेवर अशी काय मंडळी. होती. हां 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 ही जागा त्यावेळी खरेदी केली. हां 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 ही जागा खरेदी करून बरीच वर्ष ही जागा अशीच पडलेली होती. बर. त्यानंतर मग लोकवर्गणी जमा करणं, त्याचबरोबर या इमारत बांधकामासाठी काही वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन त्यामधनं निधी गोळा असे भरपूर काय प्रयत्न त्यावेळेला अण्णांनीही सांगितले मला. त्यामधनं तितकासा काही वेग येत नव्हता. फाउंडेशन प्रतिसाद एवढा जनसंपर्क होता. फाउंडेशन होऊन बराच काळ ते तसंच पडलेलं होतं.
म्हणजे किती सालात बांधकाम तुम्ही केलं? 65 नंतर का? 65 नंतर मला वाटते 82 पर्यंत तर काही इथं नव्हतं. हा 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 अण्णा सांगतायत बरोबर बरोबर. माहिती आहे हां, हां, मला तुम्ही- स्टुडंट हां. मी त्यावेळी जरी विद्यार्थी असलो तरी आमचं लक्ष होतं. अगदी अगदी मी- पूर्ण म्हणजे तरुण वयात जसं तर काय नव्हतं आणि 82 नंतरचा जो काळ आहे त्यानंतर हळूहळू इथं पण तोपर्यंत ते उपक्रम चालू होते. चालू होते म्हणजे निधी धम्म गोळा कार्य, करणं निधी वगैरे. गोळा करणं, आणि- जनसंपर्क, पण वेग येत नव्हता. प्रतिसाद एवढा. त्यावेळी इथं हं, हं, मुंबईकरांच्या बरोबरीनंच इथं स्थानिक लेवलला इथं जो काय हं, हं, आपल्या बौद्ध समाजामधला जो नोकर वर्ग होता हं, 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 हं. त्यामध्ये मगरे अण्णा असतील, पांडुरंग सिलवंत, हां 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 शेडी कांबळे, ही नावं मीना अत्यंत नगरचे, महत्त्वाची आहेत. डॉक्टर हां, हां, हां. म्हणजे गंगावणे साहेब होते, गंगावणे पगारे साहेब. साहेब होते, डॉक्टर कांबळे होते, सवाखंडे अशी डॉक्टर सवाखंडे डॉक्टरांचे वडील वडील. अण्णा होते, अण्णा सवाखंडे सवाकडे अण्णा हा आता आपले अण्णांनी बोलले पापड्याचे कांबळे गुरुजी, कांबळे कांबळे गुरुजी, हा हे ते पापरडेचे आता बोलले काय? अण्णा त्यांना नाव आठवलं. त्यानंतर विहामधले सरगडे, हा. अशोक सरगडे, त्यांचे बंधू, अशी सर्व जुन्या काळातली ही मंडळी तारळ्याची काही मंडळी होती का त्या काळात म्हणजे बांबोड्याच्या बहिणी, बांबवड्याचे भाऊ. दिनकर भंडारे भाऊ असतील. ऐका हां, हां. ते ह्या सगळ्या मंडळींनी इथं एकत्रित येऊन येऊन मग मला वाटते 2 सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेले होते. हां. त्यामध्ये गडवाचं लग्न गाढवाचं लग्न हे हा नाटक कार्यक्रम- होतं. नाटक तो मुंबईला घेतला. मुंबईला घेतला की इथं मदत निधी मिळावं. नाही, इथं जो कार्यक्रम झाला हा, तेच. तो इच्छा माझी पुरी करा रामनगर करा. अरे बापरे म्हणजे ती नाटिका इथं तुम्ही तिकिटावर ठेवली होती का आपलं कसं केलं होतं? हा हा किती सालामध्ये सर? 1985च्या आसपास 83. 83ला हा 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 83 साली हा हा. मला आठवते 83. म्हणजे आम्ही तेव्हा पहिली दुसरीत असो. जानेवारी फेब्रुवारीचा महिना असेल. महिना असेल त्यावेळी जानेवारी फेब्रुवारी इथं रामनगरकरांचं नाटक झालेलं होतं. हे नुकतंच दिवाळीनंतर. शहरामधल्या आणि पाटण तालुक्यातल्या इतर बहुजन समाजामधल्या सुद्धा काय अधिकाऱ्यांनी वगैरे त्यामध्ये आवर्जून नाव घ्यायचं म्हणलं तर डॉक्टर खोत, डॉक्टर हां. सवाखंडे, हां, हां, हां. त्याबरोबर एक आयनापुरे नावाचे न्यायाधीश होते बापरे त्यावेळेला त्यावेळी. तर त्यांनी 83-84च्या आसपास. त्यांचा प्रोटोकॉल बाजूला ठेवून हां. कारण एक न्यायाधीशाला कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये भाग घेता येत बिना नाही. परवानगीचा भाग घेता येत नाही. तरी प्रोटोकॉल. पण त्यांनी या बाबासाहेबांच्याच मार्गासाठी तो प्रोटोकॉल बाजूला ठेवून बाजूला ठेवून सामाजिक त्यामध्ये कामामध्ये भाग कारण घेतला. त्या कार्यक्रमाचं उद्घाटनच आहे ना पुरे साहेबांनी. वाव, मला वाव. आठवतं खूप का? छान कारण छान आम्ही लहान चांगली होतो, माहिती देत आहे विद्यार्थी सर. होतो. हां हां पण तिकीट दिवसभर खपवत होतो आम्ही बाजारामध्ये. हां इच्छा माझी पुरी करा. Yes, इच्छा माझी इच्छा माझी पुरी करा. रामनगरकरांचं रामनगरकरांचं नाटिका असा बरोबर. तो निधी जमा करत मग त्यांनी ते कामाला सुरुवात केली. त्यावेळीचे विद्यमान आमदार विक्रमसिंह पाटणकर हां दादा यांच्या माध्यमामधून काही रक्कम हे केली आहे. इथं RCC मध्येच त्यावेळेला बांधलं हो. होतं. नाही त्या रूम आहेत त्या पाठीमागच्या लोकवर्गणीतून बांधलेल्या होत्या. हा 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 तर त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्म- स्मारक समांतर समिती समांतर. या नावानं ह्यांनी मावशी स्थापना पेठ करून- मोठा बोर्ड नाही, होता. नाही, या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी स्थापना करून त्याची ती कामाची सुरुवात केली होती. खोल्या अगोदर बांधल्या त्यामध्ये होत्या. ते सेवा संघ आणि कोण मंडळ बिंडळ अशी कुणी जर नावं सांगत असतील किंवा श्रेय लाटायचा प्रयत्न तर तसं नाही. नाही अजिबात तसं मूळ नाही. इतिहास तो आहे. वैयक्तिक कुठल्या एका संघ नाही. त्या तालुक्यामधल्या तमाम आंबेडकरवादी जनतेतल्या कर्मचाऱ्यांनी आणि लोकांनी म्हणजे सर्वसामान्य लोकांनी त्यामध्ये सभा घेऊन ते उभं करायचा प्रयत्न केला. प्रयत्न केला. आता ते झाल्यानंतर मग पुढची स्थिती अशी होती की 84-85ची गोष्ट 1983 नाही 1983-87 ला ते पूर्ण झालं. पूर्ण झालं. आणि पूर्ण झाल्यानंतर तरी पण ते समाजाच्या ताब्यामध्ये दिलं जात नव्हतं, वापरायला मिळत नव्हतं. पंचायत त्या काळात समितीचा ताबा किंवा ग्रामपंचायत ह्याची किल्ली आहे ती बीडीओंच्याकडे असायची. आपल्याला गट कार्यक्रमाला विकास पाहिजे अधिकारी. असेल तर बीडीओना अर्ज करायचा, बापरे मग ते मंजूर करणार आणि शिपाई किल्ली घेऊन इथं यायचा. घ्या इमारत हा, वापरायला. नाही, ते उघडून द्यायचा. 11 वाजता कार्यक्रम आहे तर 11:45 यायचा. उघडून द्यायचा. किती वाजेपर्यंत कार्यक्रम आहे? 5 वाजेपर्यंत. 5ला बंद. 5:45 कुलूप परत यायचा. कुलूप बंद. आणि पुन्हा 5ला तो बंद करायचा. कुलूप बंद. या गोष्टीची चीड आली की समाजातल्या लोकांनी यामध्ये प्रयत्न करून पैसा गोळा करून अर्थात त्यात काय भ्रष्टाचार झाला असेल काय मला काय तो त्या खोलाचा कारण त्याचा अद्याप हिशोब झाला नाही. अगदी गळ्यातले सोने नाही, नाही. अलंकार तो सुद्धा वेगळा- तो वेगळा विषय जागा खरेदी करताना. जागा खरेदी कारण करा. कसं आहे आपण ते सगळा उकरडा उकरायला गेलो तो काय उपयोग नाही त्याचा. हा 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 आपण त्या खोलात न न जाता या चांगलं. गोष्टीला आपण पॉझिटिव्ह बघायला priority पाहिजे. देतो. किती इमारत उभी राहिली अगदी बरोबर. काय मग कुणी काय नाही, खाल्लं जाता येता आम्ही बघत होतो. आम्ही 8वी पण 9वीत त्याचा होतो. अद्याप कुणी त्या काळातल्या ह्याचा हिशोब झाला नव्हता. जी झाला नव्हता. मुंबईतनं रक्कम गोळा केली काय हम्म. आणि त्यामुळं
ती इमारत उभी राहिल्यानंतर ती वापरायला मिळत नव्हती. म्हणून आम्ही 1988 धम्म संघटनेतलं कोण होतं म्हणजे बौद्धाचार्य म्हणा किंवा त्यावेळेचे सर म्हणजे ते नंतर आलं. बौद्धाचार्य हाताच्या बोटावर मेंढोशी होते नाही, ते सतवदीर वगैरे ती पण नंतर आले भारतीय. हा हा हा. सागरे गुरुजी कुंभारगावचे ते एक बौद्धाचार्य म्हणून इथं काम बर करत बर होते. बर बर. त्यानंतर भंडारे नेरळ्याचे भंडारे राजाराम भंडाऱ्यांचे वडील ना हा. आणि बौद्धाचार्य. बाकीचे काय अशी लग्न जे लावत होते ते अधिकृत बौद्धाचार्य नव्हते, हा. किंवा रामनेर दीक्षा घेतलेली नव्हती. बरोबर. तर आपलं वेळ पडली तर कुठंतरी काम काम चलावं आपले ते करत होते. बरोबर. तर अशा पद्धतीनं त्या काळातलं धम्म कार्य सुद्धा ठप्प होतं. ठप्प. फार मोठं काय हे नव्हतं. हा हा हा. मला सुद्धा म्हणजे गती एवढी फारशी पठा थोडीशी. 1989 नंतरच ती सुरुवात. हा हा हा. तर ते पहिलं आंदोलन आम्ही केलं. पंचायत समितीवरती आम्ही पहिला मोर्चा काढला. की ही इमारत म्हणजे समाजाला आरपीआय वापरासाठी पक्ष ताब्यात मिळावी. आरपीआय पक्षाच्या मार्फत का समाजाच्या मार्फत होत म्हणजे आरपीआयनं आव्हान केलं होतं आणि आरपीआय ना पॅन्थर मार्फत हे दलित पॅन्थर असं का नाव. हा 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 हा. मग ते हम्म, हम्म, हम्म. मोर्चा झाला. मोर्चाला त्या काळात इथं टीव्ही नडे नावाचे व्हिडिओ होते हो 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 आणि हो. त्यांना आम्ही 1 महिन्याची फक्त मुदत दिली. बरोबर बरोबर. आंदोलन केलं म्हणजे त्या चावी आपल्या ताब्यात आम्हाला मिळावी प्रश्न मार्गी लागला तर ठीक, म्हणजे समाजाच्या तर आम्ही आंदोलन तीव्र करा. तीव्र करणार. त्या बरोबर मोर्चाचं निवेदन त्यांनी स्वीकारलं आणि 1 महिन्यात तुम्हाला आम्ही हे करतो. बरोबर. 1 महिन्यात त्यांनी काही केलं हा, नव्हतं. हा. ज्या दिवशी 1 महिन्याची मुदत संपली हा, त्याच हा. दिवशी दुसरं नोटीस त्यांना दिलं हा. आणि दुसऱ्या दिवसापासून अमर लोकसनाला 4 कार्यकर्ते आपले तिथं बसले होते पंचायत समितीच्या तिथं. आपले तरुण कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते, त्यामध्ये त्यांचे. दिलावर देवकांत, अरे. सचिन देवकांत, हा हा हा. रवी माने शाबास. आणि हे रवी माने म्हणजे ह्याचे का सोनवडेतले सोनवडेतले. बर बर बर. आणि प्राणलाल माने. प्राणलाल माने हा ते 4 कार्यकर्ते आहेत. आपले हा इथं उपोषणाला बसले. हम्म. सलग 3 दिवस उपोषण चाललं. 4थ्या दिवशी चावी त्या उपोषणकर्त्यांची प्रकृती जशी ढासळत चालली. ढासळायला लागली, हम्म. वातावरण तापलं, दंगा करायला सुरुवात केल्यानंतर मग त्यांची फोनाफोनी सुरू झाली आणि त्यावेळी सातारवरून सीओ जिल्हा परिषदेची सीईओ हे रात्री 10:30 वाजता येतात. बापरे. म्हणजे ते उपोषण स्थळी बाबा आणि त्यावेळी काय लोकांचं म्हणणं आहे. व्हिडिओ इथले स्थानिक इन्स्पेक्टर, तहसीलदार आणि सीओ हे चौघांनी आम्हाला एक प्रतिनिधी म्हणून 2-3 वर बोललो. बैठक झाली. बरोबर. तर त्यावेळच्या सीओनी व्हिडिओना विचारलं की ह्यांची मागणी काय. हम्म. तर काय नाही, ती इमारत त्यांना चावी फक्त वापरासाठी पाहिजे. वापरासाठी कार्यक्रमास म्हणले, बांधली धार्मिक कशाला तर कार्यक्रमासाठी देऊन टाका ना म्हणले. हा, हा. अडचण काय. हा हा तर बरोबर. किल्ली त्यांना पाहिजे. मग किल्ली पाहिजे तर देऊन टाकली किल्ली. हा. तर रात्री 12 वाजता किल्ली ती आमच्या मिळाली. ताब्यात मिळाली. वाव, मग छान आणि अभिनंदन. त्यानंतर 12 वाजता ते उपोषण त्यांच्या हस्ते म्हणजे सोडलं. 86 87 88 ची गोष्ट आहे. 88 ची गोष्ट. उपोषण सोडलं, किल्ली मिळाली. दुसऱ्या दिवशी इथं येऊन उघडलं. हम्म. एक फार मोठी लढाई जिंकली जिंकली असं वाटलं. बरोबर. त्यानंतर ते सर्व समाज म्हणजे जयंती असेल, कार्यक्रम, शिबिर. कोण छातीला हात लावून जर म्हणत असेल का नाही आम्ही हे ते केलं. आमच्यामुळे ते असं हा, हा. असं काही काही नाही. म्हणजे यामध्ये समाजाचं अनेक योगदान. जणांनी संघर्ष केलेला आहे. ही इमारत मिळवण्यासाठी किंवा त्याचा वापर करण्यासाठी अनेकांनी त्या ठिकाणी संघर्ष केला. संघर्ष केलेला आहे. त्यामध्ये खूप खूप पुन्हा एका टिकूजीचा श्रेय श्रेय हे नाही. असं आम्ही म्हणणार नाही सगळेच नाही. असं संघर्ष म्हणजे सगळे तमाम सगळ्यांनी संघर्ष बौद्ध केला. समाजातले पैसा गोळा बंद करायला वगैरे. संघर्ष झालाय, हा. इमारत बांधायला संघर्ष झालाय, जागा घेण्यासाठी संघर्ष झालेला आहे आणि ती बांधून झाल्यानंतर वापरासाठी पण संघर्ष झाला. बरोबर आणि मग बरोबर. एकदा वापर सुरू झाल्यानंतर मग इथं कोण येऊन आपापल्या संघटनेचे बोर्ड लावायला सुरुवात हा, केली. एकानं एका खोलीत बोर्ड लावला, दुसऱ्यानं दुसऱ्या खोलीत बोर्ड लावला. हा. आरपीआय म्हणून आम्ही कुठल्याच खोलीत बोर्ड लावला आणि अशा पद्धतीनं ते सगळं हे झालं. इतकी वर्ष आपलं चाललं. खूप छान. तुम्ही अगदी इतिहास आम्हाला चांगल्या पद्धतीनं सांगितला आणि तुम्ही पुढं परत त्यामध्ये काय काय वेळा अशी अवस्था होती की 2-2, 4-4 महिने कोण उघडत नव्हतं आणि उघडत नसल्यामुळं मग आम्ही इथं अनेक उपक्रम चालू केले. लायब्ररी चालू तुमचे वेगवेगळे खूप कार्यक्रम छान इथं राबवले. कार्यक्रम, जयंती असतील, शिबिर असतील. थांबा ना, लागल 2 मिनिट. सुरू केलं आणि सुरू केल्यानंतर मग या इमारतीची अवस्था बघता, हो, कारण खूप त्या काळातलं हे कन्स्ट्रक्शन होतं, त्यावेळेला सगळं गळत होतं आणि 1-2 वर्षामध्ये झालं असतं तर हे पडलं असतं. बरोबर. म्हणजे त्यामुळं त्याची मुदत. पालकमंत्र्यांच्याकडे फक्त 5 ते 6 लोकांनी मागणी बरोबर, केली. बरोबर. कोण गेलं हा नव्हतं. हा हा बरोबर बरोबर. म्हणजे ती आणि मागणी. तुम्ही जाऊन सेपरेट विचारू शकता हो नाही आहे की कोण बरोबर गेला आहे. बाजीराव ते. बरोबर आहे. नाही, 5 ते 6 लोक तोंडी मागणी केली. दुसऱ्या दिवशी बोललं, त्यांनी निधी मंजूर केली. बरोबर बरोबर. खूप छान. तुमच्या मात्र काही जण तिथं कार्याला श्रेय सलाम. घेण्याच्या उद्देशानं श्रेय वेगवेगळे वेगवेगळ्या जायला प्रकारचं
श्रेयवाद आक्षेप नाही. समाज बंधू आहेत ते, बांधव आहेत बौद्ध समाजातले. म्हणले का नाही माझ्या प्रयत्नाने झालं, नाही. आम्ही ते श्रेय त्यांना द्यायला बरोबर. आमचं तसं काय, खूप खूप फक्त छान. इमारत व्हावी. इमारत व्हावी आणि समाजासाठी त्याचा सत्कार्य त्यातनं व्हावं. आम्ही त्यावेळी बी काय त्यावेळेलाच बोलतो, आपण आजही काय बोलत नाही. हा नाही त्याची भूमिकाच ती बरोबर नाही. अशी जर त्यानंतर लोक करत इथे असतील तर योग्य काम नाही. सुरू असताना कोण किती वेळ देतो किंवा कोणाचं किती लक्ष आहे बरोबर. हे हे इथं बघणारे लोक इतर सांगणारे आहेत. बघतात तर बरोबर. पूर्णत्वाच्या खूप छान. दिशेनं हा पहिला मजला हा. होतोय. उद्या स्लॅब आहे हा 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 आणि पहिला टप्पा छान छान पूर्णत्वाच्या दिशेनं खूप छान चाललेला आहे. सर तुम्ही. पुढचं पण हे जे आहे ते आता इथं सर खाली रूम आहेत आणि वर हॉल आहे का, म्हणजे कसं सिस्टीम आहे? हा खालचा आहे तो पूर्ण हॉलच आहे. हॉल आहे हा म्हणजे मूर्त्या वगैरे खालीच राहतात. राहणार हा आणि आणि वरचा हा जो फर्स्ट फ्लोअर आहे हा फर्स्ट फ्लोअर त्यामध्ये हॉल बरोबर रूम आहे. रूम आहे ते हा हा हा. म्हणजे त्यामध्ये असं पिलर इथं मध्ये वगैरे असं नाही का ठेवले तुम्ही वर इथं हां हां अशी चाल वगैरे नाही ठेवली ना असं हां नंतर हां हे आहे हां नाही, हे मध्ये आता मोठा हॉलच आहे हॉलच राहणार हॉलच आहे. हॉल आहे. तर आता इथं कसं आहे हम्म. साधारण 1 2 3 हम्म, हा सिली बरोबर तर म्हणजे खूप इकडनं छान. पलीकडं उडतं. खूपच सरांचे प्रयत्न आहेत सरांच्या वरती या इथं first floor ला अभ्यासिका आहे. अभ्यासिका हा महत्त्वाचा आहे कारण अभ्यास कार्यालय आहे. हां हां कमीत कारण आपल्या लोकांना बरोबर बरोबर. रूम आहेत त्यामध्ये समजा बाहेरून तुम्ही आता पार्किंगची सोय खालीच असणार का सर? पार्किंगसाठी पण पलीकडे ठेवलेलं आहे. बरं 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 हो 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 मागं थोडंफार माग आहे हां हां मोटरसायकल वगैरे हां park हां करू हां शकतो. आणि लहान जो वाहनं. गेल्या वेळचा वाईट अनुभव आपल्याला आलेला होता, की टॉयलेट बाथरूम पण समोर इकडं होतं हां 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 ते आपण रद्द केलं. साईडला साईडला ठेवलं. म्हणजे मागं बॅक साईडला काही इमारतीतच आहे back side. ह्याला जोडून आहे. हां 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 म्हणजे अजून म्हणजे अजून वाढणार जागा आपली आहे का Yes, इकडे? yes. बरं 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 एक इथं तरी एक पाठीमागं गुंठाभर ती असेल घेतली. मागं जागा तो हं. पण ती पण जागा आपल्याला पार्किंगसाठी वापरते. अरे वा वा, छान छान एवढी जागा आपल्याला रिकामी रिकामी पाहिजे. हां 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 पुढं पण थोडीशी जागा आहे 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 आणि मेन रोड आहे कराड चिपळूण रोड. तर सर खरोखर तुम्ही बहुमोल वेळ काढून अतिशय सुंदर अशी माहिती दिली. आपलं आमची विनंती सर अशी आहे हां की ते इथं बंद तुम्ही माहिती घेत असताना